जालना जिल्ह्यात मागील 5 ते 6 दिवसापासून ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदर्शन झालेलंच नव्हतं। अशातच हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता। आज सकाळपासूनच ग्रामीण भागात जोरदार पाऊस या ठिकाणी झाले। सध्या मी बदनापूर तालुक्यातील एका शेतात उभा आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं तर पावसामुळे या ठिकाणी कपाशीचं मोठं नुकसान परत एकदा झालेलं पाहायला मिळतं। त्यामुळे शेतकरी जो आहे तो पुन्हा एकदा संकटात सापडलेला आहे। सप्टेंबर महिन्यातच पावसाने हाहाकार उडून शेतकऱ्यांची दानादान होऊन दिली होती। मोठं नुकसान परतीच्या पावसामुळे झालं होतं आणि आज पुन्हा एकदा जिल्ह्यात कालपासून पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडलेला आहे। कपाशी असेल, मक्का असेल, रब्बी हंगामातील तूर असेल, हरभरा असेल यासह अनेक पिकांचं या ठिकाणी नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांवर प्रचंड आता नुकसानीचा डोंगर जो आहे तो कोसळल्याचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे पुढचे 4 ते 5 दिवस जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील 4 ते 5 दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।